आत्मा त्वं गिरिजामति सहचर प्राण शरीरं गृहं पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधि स्थितिः संचार प्रदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तत्तदखिलं शंभो तवाराधनं शंभो तवाराधनं ज्ञान प्रताप विलसत वचनामृतैंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवो श्रीरंगनाथं गुरुराज नमोस्तु तुभ्यं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानबिंदू जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे हिंद विश्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा संत महात्म्यांच्या संगतीमध्ये प्राप्त होणाऱ्या सुखाची अनुभूती देणारा अतिशय गोड उत्तम चिंतनी अभंग सेवेकरता निवडला आहे। विठाला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे। अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की अभंगातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहतात। उभे राहिल्याच्या नंतर भगवंताच्या समोर हात जोडतात आणि भगवंताशी संवाद साधतात। देवा बाबा मला वैष्णवांच्या संगतीत अत्यंत सुख वाटतं बरं का, आणि अशा कालात देवा मी काही एक जाणत नाही। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे आणि देवा बाबा ज्या कालात मला संत महात्म्यांची संगती घडते ना, मला सुखाची अनुभूती येते ना, अशा कालामध्ये तुझ्या नामचिंतनामध्ये मी गातो नाचतो आणि उड्या मारतो। गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने आणि देवा तुझ्या नामचिंतनामध्ये गात असताना नाचत असताना उड्या मारत असताना म्हणजे परमार्थ करत असताना अशा कालामध्ये देवा मला समाजाबद्दल कुठल्याही प्रकारची लाज भय शंका माझ्या अंतकरणाला स्पर्श करत नाही। कारण वेदांत शास्त्राचा सिद्धांत असा आहे एका कालात एका अंतकरण वृत्तीत एकच विषय राहतो। मग जिथे देवा तू आहेस तिथे प्रापंचिक विकार सगळे संपलेले आहेत। लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते बस देवा अशा कालामध्ये की जेव्हा आम्ही परमार्थ करतो ना त्या कालामध्ये देवा आम्हाला आमच्या देहाचा विसर पडतो, आम्हाला आमच्या प्रपंचाचा विसर पडतो। मग आमच्या देहाची जबाबदारी आणि आमच्या प्रपंचाची जबाबदारी अशा कालामध्ये देवा तू सांभाळायचे। तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे। मग सांभाळतो परमात्मा पण कुणाला? परमात्मा कुणालाही नाही सांभाळत। जो कीर्तनात बसून फक्त कीर्तनच ऐकतो
हाताने टाळीन मुखाने भगवंताचं नामचिंतन करतो, गातो, नाचतो, उड्या मारतो, परमात्मा त्यांना सांभाळतो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. अभंगाचा सरळ अर्थ विठाला. असो सविस्तर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा हा परिहार देणंही गरजेचं आहे. आणि तो म्हणजे असा की या मोरे कुटुंबातील असणारे पिताश्री आपल्या सर्वांचे सुपरिचित हरिभक्त परायण वैकुंठवासी भाऊसाहेब बजाबा पाटील मोरे यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आणि त्या श्राद्धाच्या निमित्ताने भाऊंना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या पत्नी आमच्या बाई गंगा भागीरथी मुक्ताबाई भाऊसाहेब पाटील मोरे, त्यांचे प्रथम चिरंजीव श्री बापूसाहेब भाऊसाहेब मोरे, द्वितीय चिरंजीव श्री नितीन भाऊसाहेब मोरे आणि तृतीय चिरंजीव आमचे हरिभक्त परायण परमस्नेही परमादरणीय सचिन महाराज मोरे, त्यांच्या असणाऱ्या भगिनी सौ वच्छलाबाई काशीनाथ वाघाडे, सौ कौसाबाई सोन्याबापू उगले, सौ शांताबाई खंडेराव वालतुरे, सौ कांताबाई विठ्ठल शेटे, नातू चिरंजीव ओंकार, वैभव आणि अनुज आणि समस्त मोरे परिवार. या संपूर्ण परिवाराने सुपुत्रांनी एकत्र येऊन भारत देशाच्या संस्कृतीप्रमाणे आणि ऋषीमुनींच्या परंपरेप्रमाणे या विधीचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. आजचा जो दिवस आहे सज्जनाव भाऊंसाठी जेवढा महत्त्वाचा आहे त्याहीपेक्षा या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शास्त्र असं सांगतं वर्ष श्राद्ध विधीच्या दिवशी सुपुत्रांकडून त्या ठिकाणी जेवढं काही अन्नदान घडणार आहे, जेवढं काही ज्ञानदान घडणार आहे, जेवढं काही अर्थदान घडणार आहे, जेवढं काही वस्त्रदान घडणार आहे, नाही आजच्या दिवशी या कुटुंबाकडून जेवढं काही सत्कर्म घडणार आहे त्या संपूर्ण सत्कर्माचं एक पुण्य तयार होणार आहे. आणि ते पुण्य विधीच्या रूपाने आणि कीर्तनाच्या रूपाने भाऊंपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आणि आजचा जो दिवस आहे त्या पुण्याच्या रूपाने त्यांचा सद्गतीचा मार्ग निश्चितच त्या ठिकाणी मोकळा होणार आहे. या न्यायाने या संपूर्ण मोरे कुटुंबियांनी एकत्र येऊन या विधीचं आयोजन केलेलं आहे. विठाला या कुटुंबातील असणाऱ्या पिताश्रींना महाराज त्या ठिकाणी सद्गती प्राप्त व्हावी आणि राहिलेलं जे कुटुंब आहे त्यांना त्या ठिकाणी पितृदोष प्राप्त होऊ नये या न्यायाने या मोरे कुटुंबियांनी आज या ठिकाणी एकत्र येऊन या विधीचं आयोजन केलेलं आहे. कारण शास्त्र सांगतं जोपर्यंत आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान विधी करत नाही, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपण श्राद्धविधी आपल्या कुटुंबामध्ये करत नाही, तोपर्यंत गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होत नाही. आणि सद्गती प्राप्त जर झाली नाही तर त्या कुटुंबाला पितृदोष त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पितृदोष प्राप्त होऊ नये आणि गेलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्राने त्या ठिकाणी वर्षश्राद्ध विधीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तदनिमित्ताने आपण सर्वजण त्या ठिकाणी सातत्याने एकत्र येऊन वर्षश्राद्ध विधीचं आयोजन त्या ठिकाणी करत असतो. आणि या मोरे कुटुंबियांनी देखील या सुपुत्रांनी आज या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या पिताश्रींना त्या ठिकाणी पिंडदान विधी द्यावा, त्यांच्या नावाने त्या ठिकाणी पिंडदान घडावं, अन्नदान घडावं, वस्त्रदान घडावं, अर्थदान घडावं, अन्नदान त्या ठिकाणी ज्ञानदान घडावं या न्यायाने या पिंडदान विधीचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. कारण शास्त्र सांगतं जोपर्यंत बारकाईने ऐका, जोपर्यंत गेलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या ठिकाणी पिंडदान विधी घडत नाही तोपर्यंत हे कुटुंब पितृऋणातून त्या ठिकाणी मुक्त होत नाही. आज या कुटुंबाने आपल्या वडिलांसाठी आज पिंडदान विधी केलाय ना, आज हे सकल कुटुंब पितृऋणातून त्या ठिकाणी मुक्त झालंय. आणि म्हणून हे कुटुंब आज म्हणू शकतं पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पीत चला
पदावरी दिला आपुले करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केला जाणारा आजचा हा विधी आहे। मग शास्त्र सांगतं फक्त आपल्याला पितृणातूनच मुक्त व्हावं लागतं का? आपण नेहमी श्राद्धाच्या कीर्तनातून ऐकता ज्या कुलात तुम्ही जन्माला आलात त्या कुलदेवतेचं तुमच्यावरती ऋण आहे, ज्या गावात तुम्ही जन्माला आलात त्या ग्रामदेवतेचं तुमच्यावरती ऋण आहे, आणि ज्या परंपरेत तुम्ही जन्माला आलात त्या पितृदेवतेचं तुमच्यावरती ऋण आहे। यांच्या ऋणातून मुक्त होणं आणि या तीनही देवता संतुष्ट ठेवणं प्रत्येक जीवाचं त्या ठिकाणी महाराज एक जबाबदारी राहते। आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन यशस्वी व्हावं असं वाटतंय ना, आपल्या प्रपंचावरती आपत्ती येऊ नये असं वाटतंय ना, प्रापंचिक जीवन कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये असं वाटतंय ना, मग शास्त्र सांगतं आपल्यावरती काही जबाबदारी आहे। या तीनही देवता आपल्याला संतुष्ट ठेवता आल्या पाहिजेत। कुलदेवता आपल्यावरती संतुष्ट असली पाहिजे, आपत्ती येत नाही। ग्रामदेवता आपल्यावरती संतुष्ट असली पाहिजे, आपत्ती येत नाही। आणि पितृदेवता आपल्यावरती त्या ठिकाणी संतुष्ट असली पाहिजे। मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? या पिंडदान विधी गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपल्या कुटुंबामध्ये कराव्या लागतात। त्या न्यायाने निश्चितच महाराज त्या कुटुंबावरती पितृणातून ते कुटुंब मुक्त होऊन पितृकोप त्या कुटुंबावरती त्या ठिकाणी होत नाही। विठाला 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 महिला मंडळ तुम्ही थोडं थोडं पुढे सरकले तर बरं होईल, पाठीमागे जागा नाही राहिली, सगळेच पुढे पुढे सारखा, मधली जागा भरून काढा। या सरका सरका, ज्यांना शक्य आहे ते उठून पुढे सरका, ज्यांना शक्य नाही ते बसून राहा, पाठीमागचे उठून पुढे या सरका। पुरुष मंडळी आपणही थोडे थोडे पुढे सरकले तर बरं होईल, पाठीमागे जागा नाही राहिली बसायला, बरेच पाहुणे यायचे। आता आपल्याला 2:30-3 वाजेपर्यंत कीर्तन करायचं म्हटल्याच्या नंतर आता सगळी व्यवस्था करून घेतलेली बरी। विठाला 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने। आणि या वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्ताने कीर्तनासाठी जो अभंग निवडलाय तो श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांच्या संगतीत प्राप्त झालेल्या सुखाची अनुभूती आपल्या समोर प्रतिपादन करतायत। तुकोबाराय समाजात येत आहेत, आल्याच्या नंतर समाजाकडे पाहतायत। मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव जगद्गुरु तुकोबारायांना दुःखी दिसू लागला। ज्याच्याकडे धन आहे तो दुःखी आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे तो दुःखी आहे। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, तुकोबाराय सांगतायत। आता यांना सुखाचा पत्ता दिला पाहिजे। तुकोबाराय पुढे आले आणि समाजाला सांगितलं, बापा हो, माझी अनुभूती अशी आहे की माझ्या जीवनामध्ये मी संत महात्म्यांची संगती केली, मला सुखाची अनुभूती आली। मग तुम्हालाही तुमचं असणारं त्रिविध ताप असणारं त्या ठिकाणी त्रिविध दुःख जावं असं वाटतंय ना, आध्यात्मिक दुःख संपावं, आधी भौतिक दुःख संपावं, आधी दैविक दुःख संपावं असं वाटतंय ना, मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संत महात्म्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे। जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांचे विचार आत्मसात करत नाही, आपण आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांची संगती करत नाही, तोपर्यंत या जीवाला सार्थकता त्या ठिकाणी प्राप्त होत नाही। संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले। भगवंताने तुम्हाला मला जो काही उत्तम नरदेह दिलाय,
याचं हित व्हावं असं आपल्याला वाटतंय ना, मग आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंना शरण जाऊन जन्म मृत्यू निवृत्त करून आपण सत्संगतीमध्ये परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं त्या ठिकाणी अट्टहास केला पाहिजे. उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कछु करले, सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले, संगत संतन की करले. किंवा ज्ञानोबराय सांगतायत, मनोनी जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबराय सांगतात त्या जीवनाला कृतार्थता प्राप्त व्हावी असं वाटतंय ना, मग आपण आपल्या जीवनामध्ये ज्ञानपूर्वक सद्गुरूंना त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. आणि जोपर्यंत आपण संतांना शरण जात नाही, आपण जोपर्यंत सद्गुरूंना भजत नाही, जोपर्यंत आपण त्या ठिकाणी असणाऱ्या महाराज सद्गुरूंना शरण जात नाही, तोपर्यंत या जीवनाला कृतार्थता प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी पुढे एक उदाहरण दिले, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एखाद्या झाडाचं जर आपल्याला फळ खायचं असेल तर अगोदर महाराज ते झाड आपल्याला पूर्णतः वाढवावं लागतं, आणि झाड वाढवण्यासाठी त्या झाडाला पाणी द्यावं लागतं. बरोबर, आपल्याकडे हीच पद्धत आहे ना. काय करावं लागतं? पाणी द्यावं लागतं. मग पाणी देत असताना त्या झाडाच्या फांद्याला पाणी द्यावं लागतं, मग झाड वाढतं. बरोबर आहे. झाडाच्या पानाला द्यावं लागतं, मग झाडाच्या फुलाला द्यावं लागतं. नाही, ज्ञानोबराय सांगतात मूळ सिंचने सहजे. जोपर्यंत त्या झाडाच्या मुळाला आपण पाणी देत नाही तोपर्यंत ते झाड बहरत नाही, आणि जोपर्यंत झाड बहरत नाही तोपर्यंत त्या झाडातील फळाची प्राप्ती आपल्याला होत नाही. तद्वत जोपर्यंत आपण मूळरूपी संत महात्म्यांना शरण जात नाही तोपर्यंत भगवत रूपी आणि सुखरूपी फळ आपल्या पदरात कधी पडतच नाही. विठाला संत महात्मे जगद्गुरु तुकोबराय सांगतात ते भगवत रूपी फळ आपल्याला मिळावं असं वाटतंय ना, सुखरूपी फळ आपल्याला मिळावं असं वाटतंय ना, मग ते सुख मिळण्यासाठी, तो परमात्मा मिळण्यासाठी या जगाच्या पाठीवरती फक्त एकच पर्याय आहे. काय करावं लागेल? धरावे संता पाय, धरावे संता मोठे महाराज मंडळी आल्याच्या नंतर आता कीर्तन करायचं कसं? आता मोठा प्रश्न आहे महाराज. रोज एवढे फक्त टाळकरी कीर्तनाला राहतात, एवढे महाराज येतात कीर्तनाला. महाराज असणारं महाराज त्या ठिकाणी ते भाऊंच्या जीवनातलं असणारं पुण्य आहे महाराज. कारण आपण सर्वांनी भाऊंना त्या ठिकाणी अनुभवलंय. आल्याच्या नंतर महाराज कुठलाही महाराज असू देत, तो ओळखीचा असू देत किंवा अनोळखी असू देत, त्या महाराजांवरती एवढं भरभरून प्रेम करायचं, एवढं भरभरून प्रेम करायचं की महाराज त्या पुढच्या माणसाला फार लाजून टाकायचं. मला कधी कधी असं वाटत होतं, भाऊ तुम्ही वयाने फार मोठे आहात, आम्ही तुमच्याहून फार लहान आहोत, तुम्ही आमचं दर्शन घेणं, तुम्ही आम्हाला खुर्ची देणं, तुम्ही आम्हाला बसायला चटई टाकणं, त्यांच्या मुखातलं फार एक गोड वाक्य असायचं, महाराज तुम्ही वयाने जरी लहान असले, तुम्ही काय कोणी जरी वयाने लहान असले, ते महाराज आहेत, आणि महाराज हे आपल्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ असतात ना, म्हणून त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं असतं. हे किती विचार महाराज त्या ठिकाणी असणारे सुंदर आहेत. बसा महाराज. असणारी संस्कृती आहे महाराज, आणि संस्कृती त्या कुटुंबात असल्याशिवाय हे विचार त्या ठिकाणी प्रगट होत नाही. आणि भाऊंनी असणारा आपला वारसा आपल्या कुटुंबाकडे त्या ठिकाणी पुढे चालवण्यासाठी दिलाय. आणि निश्चितच महाराज या कुटुंबामध्ये असणारे तीनही सुपुत्र
भाऊंसारखे अत्यंत सोज्वळ आहेत. म्हणजे बापू असतील, असणारं त्या ठिकाणी आमचे नितीन भाऊ असतील, सचिन भाऊ असतील, आपण यांना रोज त्या ठिकाणी समाजात अनुभवतो, यांचा व्यवहार आपण त्या ठिकाणी पाहतो. कदाचित आम्हाला 100% भाऊ त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले नाही, पण भाऊंच्या रूपाने हे तीनही सुपुत्र आम्ही रोज त्या ठिकाणी पाहतो, रोज अनुभवतो. आणि त्यांचे संस्कार आम्हाला सांगतात की असणारे भाऊ त्या काळात महाराज त्यांची वृत्ती आणि त्यांचे संस्कार त्या ठिकाणी काय होते. कारण महाराज पैसे देऊन सुद्धा कीर्तनाला महाराज येत नाहीत. पैसे देऊन सुद्धा 50-50 हजार नाही, 5-10 हजार अगोदर असणारं त्या ठिकाणी ॲडव्हान्स दिला आहे. आपल्या काल परवा राहुरीत महाराज प्रकरण घडलं. 50,000 रुपये देऊन सुद्धा महाराज कीर्तनाला आले नाहीत. आणि माझ्या बाजूला उभे असणारे 10-10, 20-20, 25-25 हजाराचे कीर्तनकार आहेत महाराज. आणि माझ्या समोर बसलेले सगळ्यात मोठे आता महाराज 50 दिले तरी कमी पडतील खळीकर महाराज. मग आता हे काय महाराज, इथे असणारं त्या ठिकाणी पैशात मोजल्या जात नाही, काही गोष्टी प्रेमात मोजाव्या लागतात. आणि आम्ही असे आहेत, महाराज एक पात्र असा आहे महाराज, जे पैशात महाराज त्या ठिकाणी कधी त्यांना मोजवण्याचा प्रयत्न नाही करायचा, त्यांना प्रेमाने जिंकवण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रेम दिल्याच्या नंतर मला असं वाटतंय महाराज काय जगद्गुरु तुकोबारांचे असणारे वंशसुद्धा आज आपल्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे भगवान महाराज मोरे हे येण्याचं कारण फक्त या कुटुंबाकडे महाराज दिल्या जाणारं प्रेम. विठाला साठी महाराज त्या कुटुंबामध्ये प्रथमतः संस्कार असावे लागतात. आणि ज्याच्याकडे संस्कार आहेत महाराज, मी असेल, आमचे खळेकर महाराज असतील, माऊली महाराज असतील, रस्त्याने गाडी चालली की त्या भाऊंनी महाराज लहान मुलासारखं पंत त्या ठिकाणी पळत यावं. आल्याच्या नंतर आम्ही भाऊंना सांगावं, महाराज त्या ठिकाणी भाऊ आम्ही लहान आहोत, तुम्ही असं लहान लेकरासारखं पळत येणं, आमच्या गाडीचा दरवाजा उघडणं, आमचं दर्शन घेणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही. पण महाराज त्यांनी कधी शेवटपर्यंत ऐकलं नाही. शेवट दवाखान्यामध्ये जायच्या आदल्या दिवशी मला वाटते 2-3 दिवस मी आलो होतो, त्यांनी उठून तिकडं पळत येण्याचा प्रयत्न केला. अहो आम्ही येतोय, नाही, तुम्ही इथं येत असताना माझ्या कुटुंबामध्ये कुठलाही महाराज, कुठलाही विद्वान पुरुष, एखादा साधू येत असताना त्याचा अपमान माझ्या दारात व्हायला नको. म्हणून महाराज अतिशय लीनता घेऊन त्या ठिकाणी सहज एखाद्या महाराजांच्या समोर जावं आणि सहजतेनं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं. मला सांगायचं या गोष्टी संस्काराशिवाय घडत नाही. विठाला आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी परमात्मा जर मिळवायचा असेल, आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी देखील जगद्गुरु तुकोबारा तेच सांगतात ना, धरावे संतांचे ते पाय. जोपर्यंत आपण संतांचे पाय धरत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती आपल्याला होत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा, फक्त तुम्हाला हरीची प्राप्ती होते. विषय सोडा. काय काय मिळतं, काय काय मिळतं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने. जगातले सगळे साधन आपले होतात महाराज. जप तप योग याग व्रत वैकल्य कर्म उपासना ज्ञान आदी करून सगळे साधन आपले होतात, फक्त साधन आपले होत नाही. संतांचे पाय झाला तेने तुटती बंधने. जगातला बंध तुटतो, बंध तुटतो, जातं. आणि दुःख गेलं म्हणजेच काय मिळतं, बोला ना, काय मिळतं, सुख मिळतं. आणि आपला सगळा काही उपद्व्याप चाललाय, कशासाठी चाललाय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण जी जी काही क्रिया करतो, कशासाठी करतो, सुखासाठीच करतो ना महाराज, सुखासाठीच करतो. आपण सगळेजण इथं मिळून एकत्र आलात, कशासाठी आलात, कोण म्हणतं जेवायला आले, कशासाठी आलात, आपण कीर्तनात आलो, कीर्तनासाठी आलो. का, जो प्रपंचात आम्हाला आनंद मिळत नाही तो आनंद महाराज या मंडप, धर्म मंडपामध्ये येऊन बसल्याच्या नंतर, मृदुंगाची थाप कानावरती पडल्याच्या नंतर आणि भगवंताचा जयघोष कानावरती पडल्याच्या नंतर ही वृत्ती त्या ठिकाणी सहज आनंद स्वरूप होते. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. तो ब्रह्मरस सेवन करणे म्हणजे सुखच आहे. त्या सुखासाठी रात्रंदिवस आपण धडपडतो महाराज. जी जी क्रिया करतो सुखासाठीच करतो. एखादा डॉक्टर की करतो, डॉक्टर कशासाठी, सुखासाठीच करतो. एखादा मास्तर की करतो, कशासाठी करतो, सुखासाठीच करतो. एखादा वकीली करतो, कशासाठी करतो, सुखासाठीच करतो. एखादा महाराज कीर्तन करतो, कशासाठी करतो,
आता आपणच पैशासाठी म्हणलो कसं व्हायचं ते घ्यायचं असतात पण बोलायचं नसतं विठाला विठाला कीर्तनकार कीर्तन करतो साहेब कशा पैशासाठी बरं आता पाकिटात जर कीर्तन झाल्याच्या नंतर 10-5 हजार जरा जास्त घालून दिले मग काय दुःख वाटतं का नाही ना सुखच वाटतं मला जी काही क्रिया करतो कशासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं जी काही क्रिया चालली त्याचं साधारण असाधारण कारण मला तुमच्या समोर सांगायचं नाही पण आपण जी क्रिया करतो सुखासाठी करतो सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात पहिली प्रक्रिया आपली काय राहते दंत धावन करणं दात घासतो मग मी तुम्हाला विचारलं का हो दात का घासता तुमचं उत्तर येईल महाराज आमचे दात किडू नये म्हणून आम्ही दात घासतो हे त्याचं उत्तरच नाही जर दात किडले तर आम्हाला दुःख होईल दुःख नकोय सुखासाठी दात घासतो का हो का भोजन करता म्हटले आम्हाला भूक लागली म्हणून भोजन करतो हे त्याचं उत्तरच नाही भूक लागल्याच्या नंतर क्षुधेचं दुःख देवा आम्हाला नको आहे सुखासाठी आम्ही त्या ठिकाणी भोजन करतो सुज्ञात जास्त नको आपण जी काही क्रिया करतो ती सुखासाठी करतो पण मला सांगा माझ्यासमोर वय वर्ष 5 पासून तर वय वर्ष 70, 80, 90 वर्षापर्यंत आपण सर्वजण बसलेले आहात आपली आतापर्यंत जी काही प्रक्रिया चालली ती सुखासाठीच चालली आहे सुखासाठी चालली आहे पण सुख मिळालं असा कोणी व्यक्ती आहे का माझ्या सगळं प्रश्न करतो वर हात करा नाही महाराज असा एकही व्यक्ती या जगाच्या पाठीवरती नाही आपण 90 वय वर्ष झालं अण्णा तुमचं वय किती आहे 86 आता 86 पर्यंत आमचे तांगे तर अलीकडेच उलटी होणार आहेत आता 86 वय वर्ष आहे महाराज एवढ्या वर्ष जगण्यासाठी पण पुण्यच लागतं बरं आता हे म्हातारं महाराज असं आहे ते खालचा पाय उचलतं आणि थेट वर डोक्यावरती बरोबर ना आता कीर्तन नाही तर इथं सुद्धा त्यांनी करून दाखवलं असतं महाराज ते जगण्यासाठी आणि एवढं निरोगी जीवन मिळण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं विठाला सुखासाठी प्रयत्न करूनही आपल्याला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत नाही याचं कारण असं आहे आपल्याला जायचंय उत्तर दिशेला आणि आपला प्रवास चालू आहे दक्षिण दिशेला आता दक्षिण दिशेला कैलास महाराज किती दिवस चालत राहिलात म्हणजे उत्तर दिशा येईल हे जसं शक्य नाही तद्वत वास्तविक पाहता सुख हे परमार्थात आहे भगवंताच्या जवळ आहे संत महात्म्यांच्या संगतीत आहे आणि संत महात्म्यांच्या विचारात आहे पण त्या सुखाचा शोध परमार्थात न घेता आपण नाशवंत आणि दुःखरूपी प्रपंचामध्ये त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो मग जो प्रपंचाचं मूळच वास्तविक पाहता दुःखाचा आहे त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं महाराज कितपत योग्य आहे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ रात्रंदिवस तुमची माझी तळमळ चालली कशासाठी सुखासाठी पण या प्रपंचात सज्जनाओ सुख सोडा सुखाचा विचार सुद्धा केला जात नाही सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार
सुखाचा विचार नाही कोटी. या प्रपंचामध्ये सुख सोडा, सुखाचा तुकोबराय सांगतात विचारही केल्या जात नाही. पण आपलं रात्रंदिवस जी तळमळ चालली, कशासाठी चालली आहे? सुखासाठी चालली. मग महाराज सांगतात तळमळ सुखासाठी आहे ना, मग माझा एक सल्ला ऐका. सुखालागी करसी तळमळ. प्रत्येक जण तळमळ करतो महाराज. सुखालागी करसी तळमळ परी तू पंढरीसी जारे एक वेळ. तिथे गेल्याच्या नंतर एकमेव अद्वितीयम ब्रह्म, तो प्रभू परमात्मा त्या जगाच्या पाठीवरती सुखी आहे. त्या भगवंताला शरण जा. आपलं जीवन सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक येतो देवीन जीवा. सुख नोहे देवीन जीवा. सुख नोहे रती माई के, रती माई के सुखाची जनी दे. रती माई के, रती माई के, रती माई के. विठाला विठाला आज सगळी महाराज रेलचेल आहे. एक एका हुनी बळी रे. आता वाजवणारेही फार मोठे आहेत महाराज, गाणारेही त्या ठिकाणी मोठे आहेत. आता असं वाटतंय प्रत्येक वेळी एका एका वाक्याला तुम्हाला प्रमाण द्यायला त्या ठिकाणी सांगावं. एवढे सुंदर म्हणणारे आहेत महाराज. फार गोड असणारं या ठिकाणी आजचं वातावरण आहे. आणि असं नाद ब्रह्म असल्याच्या नंतर आणि असं स्वर ब्रह्म असल्याच्या नंतर माऊली महाराज या माया ब्रह्माला अजून तासभर कीर्तन करायला काय अडचण आहे? काही अडचण नाही. आता माया ब्रह्म का म्हटलं? कारण ज्या काळात खळेकर महाराज मायेचा ब्रह्माशी संबंध येतो त्या काळात ब्रह्माचं ब्रह्मत्व जातं आणि त्याला ईश्वरत्व प्राप्त होतं. त्या मायेमुळे ब्रह्माला ईश्वरत्व आहे म्हणून मला माया ब्रह्म म्हटलं. मग आता इथं स्वर ब्रह्मही आहे, नाद ब्रह्मही आहे, आता माया ब्रह्मही आहे. पण माया ब्रह्म जरी म्हटलं तरी माया भगवंताची कठीण आहे हे पण डोक्यात ठेवा. ती माया कधी आपल्याला 1.5-2 वाजवेल कीर्तन सोडायला सांगता येत नाही. बहुत कठीण है राम राम, बहुत कठिन है राम 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 राम. ये माया तेरी बहुत कठिन है राम. ये माया तेरी बहुत कठिन है राम. म्हणून महाराज त्या ठिकाणी माया ब्रह्म म्हटलो. पण काळजी करू नका, माझ्याकडे फक्त 15 मिनिट राहिले. 12 वाजता मला बरोबर त्या ठिकाणी थांबायचं. कारण इथे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरांजली समर्पित करण्यासाठी फार उपस्थित आहेत. बरेच महाराज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. फार कमी वेळेमध्ये आपलं त्या ठिकाणी चिंतन या ठिकाणी अभंगाचं पाहायचं आहे. आता अजून तर आपली प्रस्तावना चालू आहे. अभंगाकडे तर अजून अन्ना गेलो. पण काळजी करू नका, आता महाराजही घरचेच आहे आणि ऐकणारे श्रोते सगळे घरचेच आहे. थोडंफार मागं पुढं झालं तरी काय हरकत. कारण आजचं जे कीर्तन आहे महाराज अभंगाचं फार चिंतन करण्याचं नाही. आता माझ्या बाजूला उभे असलेले माझ्यापेक्षा फार गोड आणि सुंदर अभंगावरती चिंतन करणारे आहेत. बरं, मी यांच्या पुढे जास्त डोकं लावल्याच्या नंतर कीर्तन झाल्याच्या नंतर माझी काही गैर राहणार नाही. कुणी सांगितलं होतं तुला शहाणपणा करायचं, त्याच्यामुळे आपलं थोडक्यात उरकून घेतो. विठाला सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खा. तो जगद्गुरु तुकोबराय सांगतात पांडुरंग परमात्म्याला शरण जा, सुखाची प्राप्ती आहे. पण तुम्ही म्हणाल महाराज काय लबाड बोलता हो? म्हटले काय? आतापर्यंत 1 तास कीर्तनात सांगत होता संतांना शरण जा सुखाची प्राप्ती होईल. आता प्रमाण पुढे आलं तर आता सांगता देवाला शरण जा सुखाची प्राप्ती होईल. एक तर आम्ही अगोदरच प्रपंचाने भ्रमित झालेले माणसं आहोत. आम्हाला एक काहीतरी उपदेश करा. एक तर संतांना शरण जायचं सांगा किंवा देवाला शरण जायचं सांगा. मला असं वाटतंय देवाला शरण जा सुखाचीच प्राप्ती आहे आणि संतांना शरण जा सुखाचीच प्राप्ती आहे. कारण जे देव आहेत ते संत आहेत. आपल्या सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे. हरी तेथे संत, संत ते देव,
देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतायत, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐशे वेदचारी बोलता. ती चारही वेद हेच सांगतात, जे देव आहेत ते संत आहेत. कशाने? कदाचित ते नामाने भिन्न असतील, कदाचित ते आकाराने भिन्न असतील, पण देव आणि संत हे स्वरूपाने भिन्न आहेत. ते कार्यतः त्या ठिकाणी त्यांच्यात अभेद आहे, स्वरूपतः त्या ठिकाणी देव आणि संत यांच्यामध्ये अभेद आहे. म्हणून देवाला शरण जा, सुखाची प्राप्ती आहे, आणि संतांना शरण जा, सुखाची प्राप्ती आहे. स्वरूप मात्र दोघांचं त्या ठिकाणी एकच आहे. याच्यासाठी आमचे गुरु महाराज एक फार गोड दृष्टांत सांगायचे महाराज. कदाचित गुरु महाराजांच्या मुखातून तो मी दृष्टांत ऐकलाही असेल. एक मित्र होता, बऱ्याच दिवसातून आपल्या मित्राच्या घरी आला, आणि माणसाने जातानाही कुणाच्या घरी बऱ्याच दिवसातूनच जावं महाराज. नाही तर काही लोकांना सवय असते सातत्याने कुणाच्याही घरी जावं. पण ऐका, शास्त्र सांगतं कुणाच्या घरी जाल तर तिथे तुमचा अनादर झाल्याशिवाय राहणार नाही. सततंग मनानी अनादरो भवती. एखाद्याशी तुम्ही अतिपरिचय कराल तर तिथे तुमची अवज्ञा झाल्याशिवाय राहणार नाही. अतिपरिचयात अवज्ञा भवती. तो मित्र बऱ्याच दिवसातून आपल्या मित्राच्या घरी गेला. आता मित्राला समोरून येताना पाहिल्याच्या नंतर हा असणारा पळतच गेला, आलिंगन दिलं, मित्राच्या हाताला धरलं, घरात आणलं आणि मस्तपैकी सोप्यावरती बसवलं. बसवल्याच्या नंतर घरात पत्नीला आवाज दिला, या अगं पाहिलंय का बाहेर कोण आलाय? माझा मित्र आलाय, बऱ्याच दिवसातून आलाय, जरा चहा ठेवते का? आता बाई मोठी कैकई होती महाराज. कैकई म्हणजे दशरथ राजांच्या 100 कैकया जरी एकत्र केल्या तरी कमी पडेल एवढी भयंकर होती. तिने आतूनच आवाज दिला, तुमचं काय मेलं? कुणी आलं का कर चहा, कुणी आलं का कर कॉफी? घरात साखरेचा पत्त्या नाही, कुठून करायचा चहा? आता आलेलं महाराज जो मित्र होतं ते माझ्यासारखं गडबडून गेलं. आता वारकरी होतं, धारकरी होतं, माळकरी होतं. त्याला वाटलं हे घरातलं वातावरण जरा वेगळं दिसतंय. तो तटकन उठलं, हात जोडला, म्हटला, मित्रा अरे तुला भेटलो याच्यातच बाबा चहा झालं, जेवण झालं, सगळं काही पाहुणचार झाला, मला जाण्यासाठी परवानगी दे. तो म्हटला, अरे काही काळजी करू नको. म्हटला, बस घडीभर, थोडा दमधर. म्हटला, चहा बरोबर येतोय. तेवढ्यात पुन्हा घरातून आवाज आला, पाहुणे गेलेत का? जर गेले नसले तर जायचं सांगा, घरात साखरेचा पत्त्या नाही. तटकन उठलं महाराज पुन्हा. तिथं आता आणखीनच गडबडून गेलं. आता ते वारकरी होता. आता वारकऱ्याचं कामला धष्टपुष्ट नियम निष्ठा पोकळ काष्टा इकडून गाडा घुसलं का. पण आता गडबडून गेला महाराज. तो मित्र म्हटला, अरे भल्या माणसा तुला भेटलो याच्यातच सगळं आहे. म्हटलं मला जाऊ द्या, मला तुझा चहा नको. अरे म्हटला, माझी बायको भांडकुदळ जरी असली तरी फार प्रेमळ आहे. म्हटला, आता कुठल्या अँगलनी प्रेमळ आहे? जिला घरात आलेले माणसं कळणार महाराज. तू 2 मिनिटं दम धर. म्हटला, चहा येतोय. पुन्हा आवाज आला, पाहुणे गेलेत का? घरात साखर नाही. आता याला राग आला. म्हटला, काय साखर नाही, साखर नाही करते? त्या शोकेशमध्ये कुत्रान मांजर आहे, टाक चहा तन कर चहा. आता अगोदर जेवढं ते वारकरी घाबरलं नव्हतं महाराज, त्याच्यापेक्षा जास्त घाबरलं. चहामध्ये कुत्रान मांजर हो नाही करेपर्यंत त्याच्यासमोर कप बशी भरून चहा हजर. ते वर टाचा करून पाहायचं, याच्यात कुठं कुत्रा दिसतो का, याच्यात मांजर दिसते का? तो मित्र म्हटला, काय पाहतो? अरे काय पाहतो म्हणून काय विचारलं? म्हटला, माळकरी आहे, वारकरी आहे, धारकरी आहे, वारीला निघालो. म्हटला, बऱ्याच दिवसातून तुला भेटलो नाही म्हणून तुझ्या घरी ओळलो. म्हटला, ना असं कुत्रान मांजरीचं कोण कोणाला चहा पाजतं का? अरे म्हटला, वेड्या तसं नाही. मग 15 दिवसापूर्वी माझ्या ठकीचं लग्न झालं. म्हटलं, मग रुखुदा करता साखरेचा उंट, साखरेचा हत्ती, साखरेचा कुत्रा, साखरेचा मांजर. घरातली साखर संपली म्हणून कुत्रान मांजर टाकलाय, पे. आता पे म्हटल्याच्या नंतर ते महाराज माझ्यासारखं बिनलाजच होतं. विचार नाही, आता खायला मिळालं, प्यायला मिळालं. त्यांनी एका फुरक्याच बशी कोरडी केली महाराज. माझा दृष्टांत संपला. आता तुम्ही सगळे हुशार आहात, मला एक उत्तर द्या. आता ते कुत्रान मांजर महाराज त्या ठिकाणी असणारं साखरेचा त्या चहात टाकलं. मग कुत्रा आणि मांजर नामाने भिन्न आहेत की आकाराने भिन्न आहेत? तो अण्णा कशाने भिन्न आहे? तुमचं काय मत आहे? तुमचं नामाने, तुमचं 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 आकाराने. तुमचं नामानेही भिन्न आहे आणि आकारानेही भिन्न आहे. एकाचं नाव कुत्रा आहे, एकाचं नाव मांजर आहे, नामाने भिन्न आहेत. एकाचा आकार कुत्र्याचा आहे, एकाचा आकार मांजरीचा आहे. आकारानेही भिन्न आहेत पण स्वरूपाने कसे आहेत? एकच आहे. कुत्र्याचं टंगडं तोडून खा, कसं लागेल? गोडच लागेल. आणि मांजरीचं शिपूट तोडून खा, कसं लागेल? पण कोणत्या? साखर. हा हे डोक्यात ठेवा, नाही तर गोंधळ करताल. साखरेचा महाराज त्या ठिकाणी कुठलाही पदार्थ असेल आणि कुठलाही अवयव हा त्याचं स्वरूप मात्र त्या ठिकाणी एकच आहे. तद्वत देव आणि संत नामाने भिन्न आहेत, आकाराने भिन्न आहेत. एकाचं नाव राम आहे तर एकाचं नाव तुकाराम आहे. एकाचा आकार कदाचित माझ्या ज्ञानोबर आहे, नामदेव महाराजांचा असेल, आणि एकाचा आकार महाराज मुरली हातात धरलेला तो प्रभू परमात्मा भगवान गोपाल कृष्ण असेल. नामाने भिन्न आहेत, आकाराने भिन्न आहेत पण स्वरूपाने मात्र एक आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत.
देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ते प्रतिमा मात्र भिन्न आहेत पण स्वरूपतः अभेद आहे देव आणि संतांमध्ये, कार्यतः सुद्धा अभेद आहे। का देवालाही शरण गेल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होते आणि संतांनाही शरण गेल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होते? कारण जे देव आहेत ते संत आहेत ते स्वरूपानेही एक आहेत, सगळ्यात महत्त्वाचं ते कार्याने सुद्धा एक आहेत। कारण परमात्मा या भूतलावरती अवतरित होतो आणि संतही अवतरित होतात, कार्यतः त्यांच्यात अभेद असा आहे। परमात्मा या भूतलावरती आल्याच्या नंतर 3 रूपाने जसा कार्य करतो तसे संत महात्मे सुद्धा या भूतलावरती आल्याच्या नंतर 3 रूपाने कार्य करतात, जे जीवाला करणं त्या ठिकाणी शक्य नाही। परमात्मा या भूतलावरती येतो आणि 3 रूपाने कार्य करतो, कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती। तसे संत महात्म्यांच्या ठिकाणी देखील या शक्तित्रयांचा त्या ठिकाणी अभेद आहे। परमात्मा भूतलावरती येतो, आल्याच्या नंतर काय करतो? देव 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 म्हणजे नेमकं तरी काय? महाराज ऐका, परमात्मा या भूतलावर आल्याच्या नंतर त्याच्या क्रियेतून त्या ठिकाणी त्याचं देवत्व प्रतिपादन होतं किंवा प्रगट होतं। परमात्मा या भूतलावरती येतो, आल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं तो कर्तुम रूपाचं कार्य करतो। पहिली आहे ती कर्तुम शक्ती। कर्तुम शक्ती म्हणजे काय? जे भगवंताने केलं ते तुम्ही आम्ही करू शकतो, त्याला भगवंताची कर्तुम शक्ती असं म्हणतात। भगवंत महाराज त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळले, आपणही खेळू शकतो। भगवंतानी दही दूध लोणी महाराज त्या ठिकाणी चोरून खाल्लं, आपण सुद्धा खाऊ शकतो। भगवंतानी गायी ओळल्या, आपण सुद्धा ओळू शकतो। भगवंतानी लोकांच्या सोयरिकी मोडल्या, आपण सुद्धा, आपलं पुढचं वर्जन आहे महाराज, जे देवाला जमलं नाही ते आपण करतो। म्हणजे भगवंतानी जे जे काही केलं ते आपण करणं ती भगवंताची कर्तुम शक्ती आहे। नामदेव महाराज त्याचं वर्णन करतायत। गाई गोपाळ संगडे वना, गाई गोपाळ संगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, वना वना गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडे वना, 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 गाई गोपाळ सवंगडे वना। विठी दांडू चिंडू लगोऱ्या नाना पो, विठी दांडू चिंडू लगोऱ्या गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, वना वना गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे गाई गोपाळ सवंगडे वना। विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी परमात्मा त्या ठिकाणी एकने अनंत प्रकारचे खेळ खेळले, ते आपण खेळू शकतो। ही भगवंताची कर्तुम शक्ती आहे। भगवंताची दुसरी आहे ती अकर्तुम शक्ती। अकर्तुम शक्ती म्हणजे काय? जे भगवंता वाचून कधीच कुठेच आणि कुणालाही करणं शक्य झालं नाही, ही भगवंताची अकर्तुम शक्ती आहे। गिरी गोवर्धन येणे उचलीला,
कालिया महासर्पनाथोनिया नेला गिळित वनवा जळत वनवा व मुखेची प्राशीला चिरिता आगासुर गिळिता आगासुर चिरोनी सांडिला हो आईशा गवळणी त्या बोलती परस्परे भगवंताची अकर्तुम शक्ती बसा गिरी गोवर्धन येणे उचलिला भगवंतानी गिरी गोवर्धन पर्वत उचलला कधी उचलला कुठे उचलला आणि किती बोटात उचलला माझ्याकडे पहा भगवंतानी गोवर्धन पर्वत किती बोटात उचलला बरं किती हातात उचलला बोला ना 2 हातात का नाही मग एका हातात का 5 बोटात का मग गोवर्धन उचलायचं म्हटल्याच्या नंतर सगळ्यात मोठं ताकदवान बोट पाहिजे की नाही म्हटले त्यांनी उचलला का नाही कशाने उचलला फक्त करंगळीने जी करंगळी तुमच्या माझ्या काहीच उपयोगाची नाही जिच्यात काहीच ताकद नाही शाळेत फक्त वर्गाच्या बाहेर पडायचं असलं तर महाराज निमित्त फक्त करंगळी असायची मास्तरला करंगळी दाखवली का वर्गाच्या बाहेर त्या करंगळीचा काही एक उपयोग नाही परमात्म्याने त्या करंगळीवरती गिरी गोवर्धन उचलला गिरी गोवर्धन येणे उचली मग भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला आपण उचलू शकतो का माऊली महाराज गोवर्धन गोवर्धन नावाचा व्यक्ती नाही बरं का पर्वत बोलतोय गोवर्धन तुम्ही लांडगे पाटील गोवर्धन तुम्ही पाठीमागे मामा कॅमेरामन उचलायचा नाही एखाद्या दिवशी तुम्हाला गोवर्धन पर्वत आपण उचलू शकतो का नाही युरियाची गोणी उचलायची असेल तर बायकोला हाका मारतो महाराज आपण गोवर्धन काय उचलू शकतो युरियाची गोणी बायकोने एका बाजूने धरायची आपण एका बाजूने धरायची सायकलवरती ठेवायची बायकोने सांगतो बसू नका बरं पडतात हां तुम्हाला काय समजलं हनुमंतरायांनी द्रोणागिरी उचलली भगवंतानी गोवर्धन उचलला आणि तुम्हाला म्हणती उचलू नको आता तिलाही माहीत राहतं याच्या वरच्या फिजा हेच म्हणते उडालेले आहेत आता ती म्हणती मरा बसा आता ते बसतं महाराज आता ती शेतकऱ्याची सायकल जवरे पाटील पुढचं हँडल नाही मागचं पायंडल नाही डग 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 एखादा दंडाचा खड्डा आला की ज्ञानोबा तुकाराम हे महाशे खाली वरून सायकल आणि त्याच्यावर युरियाची गोणी आणि मग बायकोला हक्का मारतात या ग इकडे मग बायकोनी पळत यायची युरियाची गोणी काढायची सायकल बाजूला काढायची मग हनुमंतराय खालून उठतात महाराज आता आपल्यात गोवर्धन उचलण्याची ताकद आहे का नाही ते एकट्याने उचलला एका ठिकाणी उचलला एका बोट्यात उचलला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण दुसरं तुम्हाला कुठेही ते उदाहरण सापडणार नाही ही भगवंताची अकर्तुम शक्ती आहे गिरी गोवर्धन येणे उचलिला कालिया भगवंतानी कालियाचं मर्दन केलं आपण कालियाचं मर्दन करू शकत नाही अरे कालिया तर फार दूर आहे एखादा कालियाचा साधा भावबंद जर या ऊसातून इकडे निघाला ना इथं कुणी शिल्लक राहणार नाही महाराज आपण कालियाचं मर्दन करू शकत नाही भगवंतानी 12 गाव अग्नी गिळला आपण गिळू शकतो का 12 गाव अग्नी आपण बिडीचा चटका सहन होईना महाराज आपल्याला आपण 12 गाव अग्नी काय गिळू शकतो जाऊ द्या मला थोडक्यात सांगायचंय माझी वेळ संपत आली ते अकर्तुम शक्तीचं कार्य आहे आणि भगवंताचं अन्यथा कर्तुम शक्ती म्हणजे काय अन्यांकडून करून घेणं याला अन्यथा कर्तुम शक्ती असं म्हणतात मग भगवंतानी अन्यांकडून काय करून घेतलं वानरा हाती लंका घेवविली म्हणे सुक्तुका सगळे वानर एकत्र केले महाराज त्या ठिकाणी त्या रावणासोबत युद्ध करून सीताही घेतली आणि सोन्याची लंकाही आपल्या ताब्यात घेतली भगवंताची अन्यथा कर्तुम शक्तीचं कार्य जसा परमात्म्या भूतलावरती आल्याच्या नंतर अलौकिक कार्य करतो तसे संत महात्मे अलौकिक कार्य करतात संतांचं अलौकिक कार्य काय एक उदाहरण देऊन सांगतो संत महात्म्या भूतलावरती आल्याच्या नंतर त्यांचं आहे पहिलं कर्तुम शक्ती म्हणजे काय जे संतांनी केलं ते तुम्ही आम्ही करू शकतो ती कर्तुम शक्ती आहे संतांनी काय केलं संत महात्म्यांनी प्रपंच केला आपण सुद्धा प्रपंच करू शकतो संत महात्म्यांनी भजन केलं आपण सुद्धा भजन करू शकतो संत महात्म्यांनी कीर्तन कथा केली आपण सुद्धा कथा कीर्तन करू शकतो संत महात्म्यांनी झेंडा घेतला आणि पंढरीच्या दिशेने वारीसाठी निघाले आपण सुद्धा जाऊ शकतो माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन भगवंताने
आणि संत महात्म्याने जे केलं आपण करू शकतो कर्तुम शक्ती, दुसऱ्या ती अन्यथा कर्तुम शक्ती. आता ते जीवालाही शक्य नाही, ते संत करून दाखवतात. काय केलं संतांनी? अरे काय नाही केलं. माझ्या ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी जगाच्या पाठीवरती असणारा सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा, त्याच्या मुखातून महाराज ऋग्वेद बोलवला. ही ज्ञानोबारांच्या जीवनातली अकर्तुम शक्ती आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्याच्या मुखातून महाराज त्या ठिकाणी ऋग्वेद वदवला. ही ज्ञानोबारांच्या जीवनातली अन्यथा कर्तुम शक्ती आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. आपल्याला चालवणं शक्य आहे का? भिंत परवा दिवशी गडाख पाटील मला एक जण भेटल्याच्या नंतर म्हटला, महाराज अगोदरचे खरे बुवा होऊन गेले. म्हटलं आम्ही काय बाया आहेत का? आम्ही बुवाच आहेत. अहो म्हटले ज्ञानोबारांनी भिंत चालवली, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, जगद्गुरु तुकोबारांनी कोरड्या वह्या पाण्यातून वर काढल्या, नामदेव महाराजांनी मंदिर फिरवलं. तुम्ही काय करू शकता? म्हटलं सांग यातलं काय करायचं. ते आता अधिकच गरम झालो महाराज. कालचा कोला काना मागून आला लागला. म्हटले अगोदर तरी महाराज म्हणून बोलत होता, बरं एकेरी भाषेवरच आला. म्हटलं मी भिंत चालवू शकतो. आता मी भिंत चालवू शकतो म्हटल्याच्या नंतर ते गरम झालं. महाराज चालवा म्हटलं भिंत. म्हटलं मी भिंत चालवतो, पण माझी एक छोटीशी आट आहे. म्हटलं तो म्हटला काय? अगोदर तू त्या ठिकाणी पूर्ण म्हटलं तू उघडं व्हायचं, वाघावरती बसायचं, हातात नागाचा चाबूक घ्यायचा, तू समोरून एकदा चांगदेव होऊन आला रे आला, इकडून भिंत. मला हा महाराज आम्हाला कुठं चांगदेव होता येतं का? मग तुम्हाला नाही चांगदेव होता येतं. आणि आमच्याकडून ज्ञानोबारांची अपेक्षा महाराज, हे ज्ञानोबारांनी एकदा केलं, एका ठिकाणी केलं, ते जगात कधीच कुठेच कोणालाही शक्य नाही. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. परमात्मा त्या ठिकाणी महाराज जे जी काही क्रिया संत महात्म्याने भगवंताच्या सोबत केली, कितीतरी उदाहरण त्या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पाण्यात बुडवला. 13 दिवस त्या ठिकाणी धरणं केलं. जगाच्या पाठीवरती अन्यायाच्या विरोधात सगळ्यात पहिलं आंदोलन करणारा महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहेत महाराज. त्या रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी गाथा बुडवला ना, जगद्गुरु तुकोबाराय शांत नाही बसले. त्या नदीच्या काठावरती 13 दिवस बसले आणि धरणं आंदोलन त्या ठिकाणी तुकोबारांनी केलं. कुणासाठी? भगवंताला सांगितलं माझा गाथा मला जशाला तसा पाहिजे, जशाला तसा पाहिजे, त्याच्यासाठी जगद्गुरु तुको. आणि मग झालं ना महाराज. तुम्हाला सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला, या जगद्गुरु तुकोबारांनी असणं त्या ठिकाणी वह्या कोरड्या पाण्यातून वर काढल्या. तुका म्हणे आता घेतले धरणे, धरणं धरलं तुकोबारांनी महाराज. तुका म्हणे आता घेतले धरणे, ही शोभा कारणे भेटी दे, ही शोभा कारणे भेटी दे. तुका म्हणे आता घेतले धरणे,
जगाच्या मालकाला त्या ठिकाणी हिशोब तुकोबाराय मागतात. ही संत महात्म्यांच्या जीवनातली अकर्तुम शक्ती आहे. आणि संत महात्म्यांच्या जीवनातली अन्यथा कर्तुम शक्ती काय आहे तर समाजाकडून त्या ठिकाणी भगवत नामचिंतन करून घेणं ही जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत महात्म्यांच्या जीवनातली ही अन्यथा कर्तुम शक्ती आहे. आणि म्हणून संत महात्मे महाराज समाजात आले आणि समाजाला त्या ठिकाणी परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त केलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम. जोपर्यंत तुम्ही भगवंताचं भजन करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. जोपर्यंत आपण संत महात्म्यांचे चरण धरत नाही, जोपर्यंत आपण संत महात्म्यांचे विचार आत्मसात करत नाही, जोपर्यंत आपण सत्संगती करत नाही आणि जोपर्यंत वैष्णवांची एंट्री आपल्या जीवनात होत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. तुकोबाराय सांगतात मीही माझ्या जीवनामध्ये एवढा प्रपंच केला पण कधी सुख हाताला आलं नाही. मग वैष्णवांची संगती घडली आणि मला त्या ठिकाणी सुखाची अनुभूती आली. तो अनुभव जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवा संगती सुखवा वैष्णव संगती त्याच्यासाठी अंगात रगच लागते महाराज. नाही तर 2-5 मिनटं वाजून दाखवा सोपं नाही महाराज. मृदुंग शिकवायचा असेल तर मी नेहमी सांगतो त्याच्यासाठी 12-12 वर्ष गुरुग्रही राहावं लागतं. पहाटे 3 वाजता उठावं लागतं. उठल्याच्या नंतर थंडी मी म्हणत असते, बऱ्याच वेळा पाऊस पडत असतो, कणकीचा गोळा घ्यावा लागतो, त्याला लावावा लागतो आणि बोटातून रक्त पडेपर्यंत त्याचा रियाज करावा लागतो. तेव्हा कुठेतरी अधिकार महाराज मृदुंग वाजवण्याचा प्राप्त होतो. म्हणून ते वाजवताना आपल्याला फार गोड वाटतं, ते गात असताना आपल्याला फार गोड वाटतं, पण त्याच्या पाठीमागे फार कष्ट आहेत. तुम्हाला पाकिट द्यायला आम्हाला कष्ट होतात, पण मागचे नको. सध्या वातावरण पाकिटामुळे फार गरम आहे सगळ्या महाराष्ट्रात, तो विषयच नको. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी वैष्णवांची संगती केली, मला सुखाची प्राप्ती झाली. मग संतांची संगती का करायची, देवाची संगती का नाही करायची? कारण संत महात्मे हे विकार रहित आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर सगळे असणारे विकार त्यांनी बंदीखान्यामध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे. तुका म्हणे काम क्रोध बंदीखानी, तुका म्हणे दिले दोन्ही. सगळे काही विकार महाराज त्यांनी बंदीखान्यात घातलेला आहे. त्यांच्यावरती क्रोध परिणाम करत नाही. ते काम त्या ठिकाणी, अरे महाराज तर क्रोध असणारा तर फार दूर आहे. ज्या कामाने महाराज आतापर्यंत कुणाला सोडलं नाही, या जगाच्या पाठीवरती फक्त संत सोडलेत. म्हणून संतांना शरण जायचं आहे. नाही तर तो काम एवढा जहर आहे,
तो काम एवढा भयंकर आहे. रात्रीच्याच आमच्या कीर्तनातला विषय महाराज कात्रडला. तो कामाने आतापर्यंत चांगले चांगले नाही सोडले शिवाजी महाराज. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतांशी, हरिहराची आब्रू घेतो भय नाही त्यासी, हरिहराची आब्रू घेतो भय नाही त्यासी. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतांशी. तो कामाजी कोतवाल असा आहे महाराज, त्यांनी कुणालाच नाही सोडलं. कुणाला? हरिहराची आब्रू घेतो भय नाही त्यासी. हरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू. कामाने त्यांना नाही सोडलं. भगवान विष्णू मोहिनीत रत झाले. हर म्हणजे भगवान शिव. आता भगवान शिव म्हणजे काय सर्वसामान्य आहे का? सबदेवन का बडा देव महादेव भिल्लनी के पीछे पडे. महाराज एक फार गोड सांगतात महाराज. सगळ्या देवांचा देव महाराज असणारा बडा देव म्हणजे भगवान शिव आहेत. पण कामाने त्यांना नाही सोडलं. भिल्लनी के पीछे पडे करे तोबा तोबा म्हणजे भगवान शिवालाही त्या ठिकाणी कामाने नाही सोडलं. आता ब्रह्मदेव म्हणजे काय सर्वसामान्य आहे का? कुलाल हाडाचा बापचाडाचा अखंड घडीतो मडके रे. रात्रंदिवस महाराज हे सगळे मडके तयार करण्याचं काम करतो. एखादा कुंभार असेल त्याच्या हातून एखादं मडकं तयार होतं महाराज. कुठलंही मडकं पहा एक सारखंच आहे. पण या जगाच्या पाठीवरती ब्रह्मदेव एवढे विद्वान आहेत. ब्रह्मदेवाने एक नाही अब्जो खरबो महाराज मडके घडवले. पण एकही मडकं एकासारखं आहे का? शेजाऱ्याकडे पहा. नाही ना महाराज, एकही मडकं एकासारखं नाही. पण त्या कामाने ब्रह्मदेवालाही नाही सोडलं. ब्रह्मा कन्येशी धरू जाय स्वतः निर्माण केलेली कन्या, तिच्या पाठीमागे ब्रह्मदेव पळू लागले. हाडाचा कुंभार आहे महाराज सांगतात. कुलाल हाडाचा बापचाडाचा अखंड घडीतो मडके रे म्हटले. त्यांनाही त्या ठिकाणी कामाने सोडलं नाही. आता कितीतरी महाराज स्वतःला भक्त ऋषी मुनी म्हणून घेणार आहेत. नारदजी सारखे त्यांना सुद्धा कामाने सोडलं नाही. नारद चाळा भजनाचा ना पडली भगे चंद्र झाला विकार रहित उपाधी रहित जीवन जर कुणाचं असेल तर ते संतांचं आहे, वैष्णवांचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात संतांना शरण जा आणि आपलं जीवन त्या ठिकाणी सुखी करून घ्या. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. मग संतांच्या संगतीत गेल्यावर काय करायचं म्हटले? सांगायचं वेगळं काही काम नाही. गाये नाचे उडे आपुल्या छंदे. मग गात असताना काय माणसाला दुःख वाटतं का? नाही ना. उड्या मारत असताना काय दुःख वाटतं का? नाही ना. नाचत असताना काय माणसाला दुःख वाटतं का? नाही. संतांच्या संगतीत जा, हरिभजनात या. आणि महाराज या ठिकाणी हरिभजनात कधीतरी टाळ घेऊन तुम्ही नाचून पहा, तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हटले? सगळ्यांनी भजन करावं लागेल. कुणी करावं लागेल म्हटलं? इथं जेवढे मंडपमध्ये आहे तेवढे सगळ्यांनी करावं लागेल. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे करावं लागेल. ज्यांना ज्यांना भगवंतांनी हात दिले ते सगळे वर हात करा. आटोपलंय कीर्तन महाराज, वर हात करा. मनापासून करा. मागचे पुढचे इकडचे तिकड सगळे करा. कारण आपण भाऊंना आदरांजली समर्पित करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि अर्धा मिनिटं घडलेलं भजनच आपल्या भाऊंना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा
राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठोबार कुमार हरि कुमार हरि जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी टाळकऱ्यांसाठी एकदा सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवा.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने असो माझी वेळ या ठिकाणी संपलेली आहे. बरोबर 12 वाजता थांबायचं होतं पण एक 10-15 मिनटं त्या ठिकाणी सेवा पुढे गेली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण ज्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांना पत्रिकेच्याद्वारे आमंत्रणाच्याद्वारे आपल्या सर्वांना कार्यक्रमाचं स्वरूप ज्ञातच आहे. या मोरे कुटुंबातील असणारे पिताश्री आमचे भाऊ यांचं हे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आज भाऊंना आपल्यातून जाऊन त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. आजही महाराज इथे मळ्यात आल्याच्या नंतर असं वाटतं कुठेतरी एखाद्या बाजूला खुर्ची टाकून बसलेले आहेत. ते गेलेत हे अजूनही आपलं मन त्या ठिकाणी स्वीकारत नाही. कारण माणसाने मरावे परी कीर्तिरूपी उरावे. माणूस गेल्याच्या नंतर त्याची कीर्ती अखंडरित्या त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात असावी आणि असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊ त्या ठिकाणी होते. अतिशय साधं व्यक्तिमत्व होतं, अतिशय सर्वसाधारण होतं, पण प्रेम एखाद्या व्यक्तीवरती करणं अत्यंत अलौकिक होतं. अतिशय मी त्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव घेतला आहे. नाही तर महाराज लोकांवरती सहजासहजी काही कोणी जास्त प्रेम करत नाही. श्राद्ध घरातलं जवळ आलं की तेवढ्यापुरत्या चक्रा राहतात फक्त. पण एक कुटुंब असं आहे, आमचे भाऊ असे आहेत की त्या ठिकाणी महाराज सातत्याने, बाकी मला माहीत नाही पण माझ्यावरती एवढं विशेष त्यांचं प्रेम होतं ते शब्दात मी वर्णन करू शकत नाही. आणि वर्णन करायला गेलो तर माझ्याकडे शब्दही पुरणार नाहीत. इतकं सुंदर गोड असं व्यक्तिमत्व आमच्या भाऊंचं त्या ठिकाणी होतं. आणि ते जात असताना आपले सगळे संस्कार आपल्या कुटुंबाच्या हातामध्ये देऊन त्या ठिकाणी ते भगवत स्वरूप झालेले आहेत. म्हणून भाऊ जरी या कुटुंबातून निघून गेलेले असले तरी त्या संस्काराच्या रूपाने भाऊ सातत्याने या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि भाऊंचे असणारे संस्कार आपण सतत टिकून ठेवणं हीच महाराज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भाऊंला श्रद्धांजली आहे. म्हणून असणारे संपूर्ण कुटुंब भाऊंचे संस्कार आपण त्या ठिकाणी जपावं अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितच या ठिकाणी आपल्याला विनंती करेल. कीर्तनासाठी उपस्थित असणारे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. असणारे विशेष करून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे बाबासाहेब पाटील भिटे ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. गावातील असणारे राजकीय क्षेत्रातील भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. धार्मिक क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, त्या ठिकाणी सगळ्या क्षेत्रातले माणसं आता सगळे ओळखीचे आहेत महाराज. पाहुणे जरी असले तरी सगळे माझ्या त्या ठिकाणी ओळखीचे आहेत. आमचे पंतही या ठिकाणी असतील, आमचे सचिन भाऊचे असणारे सासरे ते या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. सगळे ओळखीचे आहेत महाराज, सगळे ओळखीचे आहेत. आपण फार या कुटुंबावरती प्रेम करता, कारण श्राद्धाला येतो आपण कीर्तनाने त्या कुटुंबाने आपल्यावरती कुठेतरी केलेला उपकार राहतो आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून आपण इथे आपली वेळ देतो. आणि निश्चितच आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मृदुंगाचार्य आज या ठिकाणी कीर्तनासाठी ज्यांची विशेष करून आपल्या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांची साथ लाभली असे असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण किशोर महाराज गडाख ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या आश्रमातील असणारे बालगोपाल ते या ठिकाणी आहेत. पाठीमागे असणारे आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेतील असणारे संपूर्ण बालगोपाल वृंद तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. महाराज मंडळींपैकी आता नाव घ्यायचं म्हटल्याच्यानंतर भरपूर आहेत महाराज. आपल्या परिसराचं असणारं नाव महाराष्ट्राच्या पलीकडे नेण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे आमचे खळेकर महाराजही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमचे उमरेकर महाराजही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने असणारे आमचे आता सगळे परिचित माणसं आहेत. आमचे अण्णा असतील, आमचे ओंकारराव पोटे साहेब असतील, डोंगरगडून आलेले आमचे मते पाटील असतील, महाराजही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महाराजांनाही मी धन्यवाद देतो. गाडेकर महाराज तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने सुंदर अशी सुरुवातीची पंचपदी ज्यांनी गाण्याची या ठिकाणी महाराज अतिशय गोड पंचपदी गाणी असे असणारे संपूर्ण महाराष्ट्र महाराज ज्यांनी सध्या पेटवण्याचं काम चालवलं आहे. ज्यांची वाणी ऐकण्यासाठी महाराज प्रत्येकजण त्या ठिकाणी तरसतो. आम्ही आमचे माऊली महाराज प्रेम आहे म्हणजे माऊली महाराज मोरे नाही आता नाही काही बोलत बस
आमचे माऊली महाराज मोरे तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने सुंदर अशी सुरुवातीची चाल ज्यांनी गायली आमचे हरिभक्त परायण अनिल महाराज गरुड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमचे किशोर महाराज जाधव तेही उपस्थित आहेत. आमचे असणारे हरिभक्त परायण कीर्तनकार कथाकार आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारे कार्यक्रमाला बोलवल्याच्या नंतर लगेच येणारे असे असणारे कधीमध्ये टाळणारे आमचे शिवाजी महाराज कापडी ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्या असणाऱ्या गावचं भूषण आमचे दादा महाराज तांबे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. असणारे ब्राह्मणी निवासी आमचे कृष्णा महाराज हपसे दीपक महाराज हपसे कृष्णा महाराज हपसे ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे भिशे महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आमचे सुनील महाराजसुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्याच पद्धतीने आमचे अनिल महाराज शेटे बसून का होईना कार्यक्रमाला त्यांनी साथ दिलेली आहे. त्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. मृदुंगाचार्य आमचे विष्णुकांत महाराज गांडुळे महाराज रावरीहून या ठिकाणी आले त्यांनाही धन्यवाद. त्याच पद्धतीने आपल्याच गावचं असणारं भूषण आमचे नकुल महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत कधीमध्ये चांगली नेहमी सिस्टीम लावतात असे असणारे आमचे महेंद्र भाऊ ठाणगे त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आता आपल्या संपूर्ण परिसरातून भाविक आलेले आहेत. वांबुरी असेल कुक्कडवेढे असेल ज्या वाडीचे सरपंच या ठिकाणी आमचे जरे पाटील आलेले आहेत. त्याच पद्धतीने मकासरे साहेब तेही या ठिकाणी आहेत. कुक्कडवेढा असेल उंब्र असेल कात्रड असेल गुंजाळ असेल घोडेगाव असेल घोसपुरी असेल त्याच पद्धतीने इकडे वर डोंगरगण असेल पिंपळगाव असेल वडगाव असेल धांबुरी असेल खडांबा असेल त्याच पद्धतीने गुहा असेल आपल्या संपूर्ण परिसरातून भाविक या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी मी कोटी कोटी धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी आपल्या सर्वांचे कुटुंब सदैव त्या ठिकाणी ऋणी राहील आणि या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे आणि सुंदर अशी या ठिकाणी कॅमेऱ्याची सिस्टीम आमचे खंडागळे मामा ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं नाव घेतलं म्हणजे शूटिंग लवकर पडेल यूट्यूबला. आमचे खंडागळे मामा तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे भिसे काका ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आमचे भगवान महाराज मोरे आणि कृष्णा महाराज हापसे तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कृष्णा महाराज जिरेकर महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद. माझ्या उजव्या बाजूला उभे असणारे चोपदार आमचे राजू भाऊ ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा या ठिकाणी धन्यवाद. कार्यक्रमाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे ते शेवटचं सोडून तेवढं नको. मनाचे आनंदे आवडीने चुकून या ठिकाणी नाव घ्यायचं राहिलं. आमचे परमस्नेही परमादरणीय गणेश महाराज नवले तेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. राहिले का असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय आमचे सुभाष महाराज राऊत महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आमचे पाठक महाराज ते या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे कैलास महाराज फलके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नजर चुकीने कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर निश्चितच त्या ठिकाणी माफ करा. नंतर सूत्रसंचालन करतावेळी आपला नामोच्चार त्या ठिकाणी होणार आहे. श्रद्धांजली घ्यायच्या आहेत का वकील साहेब पुढचं सूत्रसंचालन त्या ठिकाणी करतील. असो या ठिकाणी पुनश्च एकदा भाऊंच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो. आजच्या दिवशी या कुटुंबाकडून जेवढं काही सत्कर्म घडलं आजच्या दिवसाची असणारी कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आणि हे पांडुरंगा आमच्या भाऊंना तुझ्या चरणाजवळ स्थान दे ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल
5 मिनिटं फक्त सर्वांनी बसायचंय, उठायचं नाही कोणी. टाळकरी मंडळी घ्या बसून. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण भाऊसाहेब बजाबा पाटील मोरे यांच्या या पुण्यस्मरणानिमित्तानं आज उपस्थित असणारी सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, गणगोत्र मित्र परिवार आणि वारकरी संप्रदायातील सर्व आदरणीय मंडळी, सर्वांचीच मी मोरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी शतशः ऋणनिर्देश व्यक्त करतो. वैकुंठवासी हरिभक्तपरायण भाऊसाहेब बजाबा पाटील मोरे यांच्या पाठीमागं परिवार आहे. आमचे 3 मुलं आहेत, बापूसाहेब, नेती, सचिन, सर्व बहिणी, नातवंडे, हा सर्व परिवार. आणि या परिवारावर असलेलं प्रेम, जरी महाराज मंडळी भरपूर असली तरी या ठिकाणी सर्वांच्या श्रद्धांजली होणार नाही, म्हणून तुम्ही जादा लोड घ्यायचं काही काम नाही. या ठिकाणी आलेल्या सर्वच वारकरी संप्रदायातील काही मंडळींचा मान सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या मोरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी वारकरी संप्रदायातील जी मंडळी उपस्थित आहेत त्यांचा मोरे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी छोटासा सन्मान होणार आहे. तो सन्मान या ठिकाणी मोरे परिवारातील जे सदस्य असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी तो सन्मान करायचा आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचं सर्व नियोजन ज्यांनी केलं आहे आदरणीय हरिभक्तपरायण आपल्याच भागाचं वैभव किशोरजी महाराज गडाख संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तुम्ही ताबडतोब करा, मी लवकर लगेच ना सुरुवात आहे ना. त्याच पद्धतीनं कार्यक्रमाकरता आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज मोरे आपलाही या ठिकाणी मोरे परिवाराच्या वतीनं सन्मान होतोय. आपण येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सचिन महाराज तुम्ही इथं या, म्हणजे सांगताना कोणाकोणाचं करायचं लगेच. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्तपरायण अनिलजी महाराज गरुड यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्तपरायण सुभाष महाराज राऊत यांनी या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण आदरणीय बाळासाहेब महाराज पवार यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. दोघांनी केलं संगच तरी चालेल, हा एक जण करा. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण सुनील महाराज नवघरे ज्यांचं नाव घेतोय त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येऊन सन्मान घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हापसे त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण दीपक महाराज हापसे यांनी यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण कैलास महाराज फलके आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण विष्णुकांत महाराज गांडुळे यांनी या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण कृष्ण महाराज जिरेकर आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आपण या हरिभक्तपरायण माऊली महाराज जाधव आपणही सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज पवार आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. हरिभक्तपरायण राधाकिसन महाराज ठोंबरे यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण अनिल महाराज शेटे आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. हरिभक्तपरायण अशोक महाराज गाडेकर यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण शिवाजी महाराज कापडी यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण दादा महाराज तांबे यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण गणेश महाराज नवले यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज बारवेकर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण माऊली महाराज मोरे ब्राह्मणीकर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्तपरायण रणजित महाराज सत्रे वांबोरी यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्तपरायण नकुल महाराज कलापुरे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्तपरायण योगेश महाराज कदम यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वच उपस्थित असणारी वारकरी संप्रदायातील सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. ही मंडळी उपस्थित आहेत आदरणीय दादांच्या प्रेमाखातर आणि विशेष म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सचिन महाराज मोरे. कोणाचाही कार्यक्रम असो, श्राद्ध असो, कोणाच्या इथं कशाचाही कार्यक्रम असो, सचिन महाराजांचं एक सर्वात महत्त्वाची खासियत आहे, त्यांनी आत्तापर्यंत कोणाला कधी सांगितलं नाही मला एवढेच पैसे पाहिजे. कुठं संस्थेत न राहणारा माणूससुद्धा
आपल्या परिसरात खूप सुंदर काम आहे सचिन महाराजांचं आणि सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं भाऊंपेक्षा सुद्धा ही सचिन महाराजांवर खूप प्रेम करणारी मंडळी आहेत. म्हणून या ठिकाणी सर्वांचीच मी सचिन महाराजांच्या वतीनं सर्व त्यांच्या मोरे परिवाराच्या वतीने या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं गोड साऊंड सिस्टीम आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे महेंद्र पाटील ठाणगे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. सचिन भाऊ जरी आपण एवढ्यांची नावं घेतली असले तर एक मोजक्या 3 ते 4 श्रद्धांजली या ठिकाणी सर्वांच्या वतीनं होणार आहेत. एवढ्या वेळ थांबलात एक श्रद्धांजली करता ज्यांच्या आपण नावं घेणार आहोत त्यांनाही माझी विनंती आहे का आपण 1-2 मिनिटामध्ये आपल्या श्रद्धांजली या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. या ठिकाणी आदरणीय सर्व आपल्या वारकरी संप्रदायाच्या सर्वच महाराज मंडळीच्या वतीनं हरिभक्तपरायण किशोरजी महाराज गडाख आपणास विनंती आहे की आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करावी. अनित्यानि शरीराणि विभो नैव शाश्वतः नित्यसन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. वैकुंठवासी हरिभक्तिपरायण भाऊसाहेब बाजाबा पाटील मोरे. वैकुंठवासी भाऊंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी परमपूज्य आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ईश्वर महाराज शास्त्री यांचं कीर्तन झालेलं आहे. वैकुंठवासी भाऊंबद्दल बोलायचं झालं तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याची सेवा त्यांनी पुढील पिढीला दिली आणि म्हणून भाऊंचं जीवन कृतार्थ आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. सचिनजी महाराजांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा चालू आहे आणि तशाच पद्धतीने बापू हो असतील आबा असतील सर्वांचं वारकरी संप्रदायावरती प्रेम आहे. खरा आदर्श बाप कोणता असेल तर त्याने आपल्या मुलांना चांगला रस्ता दाखवला तो बाप खऱ्या अर्थाने धन्य असतो. आणि म्हणून वैकुंठवासी भाऊंचं प्रेम वारकरी संप्रदायावरती आहे, सर्वांवरती आहे. पूज्य महाराजांनी या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आमच्याही संस्थेवरती माझ्यावरती भाऊंचं पुत्रवत प्रेम होतं. माझ्या वडिलांचे भाऊंचे मित्रसंबंध होते, अत्यंत त्यांचा मित्रपणा होता. आणि म्हणून वैकुंठवासी भाऊ गेल्याने खऱ्या अर्थाने सर्वांनाच फार मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्यांना द्यावी. कारण आई आणि वडील हे पुन्हा प्राप्त होत नसतात. आणि म्हणून सचिन भाऊ असेल, बाप्पू भाऊ असेल, आबा असेल, भाऊंच्या नंतर बाप्पू भाऊंनी सर्व धुरा त्या ठिकाणी सांभाळलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी वैकुंठवासी भाऊंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर हरिभक्तपरायण सुभाष महाराज राऊत. त्याच पद्धतीनं प्रसाद वारुळे टाटा मोटर्स पुणे यांच्याही मोरी परिवाराच्या वतीने या ठिकाणी शेतशः ऋणनिर्देश व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं किर्लोस्कर फर्टिलायझर्स अहिल्यानगर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. भाऊंचं सर्वांनीच वर्णन केलेलं आहे. आणि भाऊंच्या प्रेमास्तव जी वारकरी मंडळी आलेली आहेत, सर्व महाराज मंडळी आली आहेत, याचं एकमेव कारण आहे सर्व महाराजांची सेवा करता त्यात नवल नाही. आणि त्यांना ज्यांचा आशीर्वाद होता, ज्यांचा आशीर्वाद होऊन सहवास घडला, पूज्याने आमचे गुरुनाम गुरु सदर रघुनाथ बाबा उंबरेकर या बाबांचा त्यांना सहवास झाला आहे. कारण का 20 वर्षापासून त्यांचा माझा संबंध आहे. आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर भाऊनी मला सांगायचं, महाराज बाबांची जी मी सेवा केली, HD गाडी होती म्हणे महाराज, बसता येत नव्हतं बाबांना. आणि बाबांना मी कुठपर्यंत घेऊन जायचो कार्यक्रमाला त्यांनी सर्व मला सांगायचे. अशी बाबांची त्यांना सेवा घडली आहे. आणि त्या बाबांची सेवेचं फल म्हणजे ही संत मंडळ आहे. म्हणून माझ्या मिरीकरांच्या वतीनं सद्गुरू बाबांकडे, भगवान आदिनाथाकडे एवढीच प्रार्थना मागेल का भाऊंना चांगली जागा द्यावी अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपूजी हरी. आदरणीय हरिभक्तपरायण भगवान महाराज मोरे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपण सर्वजण या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता उपस्थित आहातच. प्रथमतः आमच्या देहूकर परिवाराच्या वतीनं मी भाऊंना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं
ज्यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा झाली, महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे की आपण सर्वजण कथा कीर्तन श्रवण करणारी मंडळी आहातच, पण हा मोरेवाडी जे काही परिसर आहे हा विशेष परमार्थाकडं लक्ष देणारा आणि बारकाव्याने परमार्थ करणारा हा परिवार आहे, संपूर्ण मोरेवाडी परिवार. आणि महाराजांचं कीर्तन म्हणजे आपण अनेक वेळ श्रवण केलं, पण अतिशय अभ्यासपूर्वक. आणि प्रत्येक कीर्तनकार समाजाकरता कीर्तन करतो इथपर्यंत ठीक आहे, पण ते समाजाचा कोणता विचार करतो हा फार महत्त्वाचा आहे. समाज आपल्या कीर्तनामध्ये हसला पाहिजे किंवा रडला पाहिजे हे काही कीर्तनाचं लक्षण नसावं असं मला वाटतं. पण आदरणीय महाराजांच्या कीर्तनातून मी अनेक वेळेस महाराजांची कीर्तनं श्रवण केली, आम्हालाही महाराजांचा सहवास मिळाला. आणि विशेषतः या घराण्याशी महाराजांची एक परमार्थिक नाळ जोडलेली आहे. आणि त्याच न्यायाने आज महाराजांनी या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण कीर्तन केलं, त्याबद्दल महाराजांनी धन्यवाद देतो. या आजच्या कीर्तनाकडं पाहिल्यानंतर असं वाटत नाही की महाराज खळेकर महाराज हे वर्षश्राद्धाचं किंवा पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. असं वाटतं की आपण आळंदी पंढरीमध्ये किंवा एखाद्या सप्ताहाच्या सांगताचं कीर्तन आहे का काय, फक्त दहीहंडी या ठिकाणी नव्हती, नाहीतर काल्याचं कीर्तन आहे का काय असं रंगदेवता या ठिकाणी उभी राहिली सर्व महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमुळे, सर्व विद्यार्थ्यांमुळे. तेव्हा पुनश्च एकदा मी आमच्या देवकर परिवाराच्या वतीनं आदरणीय भाऊंना आदरांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण. आत्ताच या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ॲडव्होकेट सुभाष पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण स्टेजजवळ यायचे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी दत्तात्रय पाटील तळवले, ऑल इंडिया किसान सेल अध्यक्ष, यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द व्यक्त करावेत. या ठिकाणी ज्यांनी गोड अशी कीर्तनरूपी सेवा दिली आणि या घराण्याशी जोडलेली एक परमार्थिक नाळ आदरणीय हरिभक्तपरायण वांबोरी गावचं वैभव ईश्वर महाराज कदम शास्त्री यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. महाराजांना विनंती आहे का मोरे परिवाराच्या वतीनं या सन्मानाचा स्वीकार करावा अशी त्यांना मी विनंती करतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार बेचकरी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवका. आमचे सासरे भाऊसाहेब पाटील यांनी आयुष्यात जे समोर बसलेलं धन जोडलेलं आहे, ते श्रीमंत नव्हते, मनानं श्रीमंत होते, माणुसकी होती. मी काय सांगणार, माझं पमार आहे काय थोरपण पायाचे वान पायी बरी. महाराजाने त्यांच्याबद्दल जे जे काही वर्णन करायचं आहे ते आपल्यासमोर केलेलं आहे. आपण या ठिकाणी काय नेणार हा प्रश्न तुमच्या माझ्यापुढं पडतो. मोरे कुटुंबाकडून जर न्यायच्या आधी तर संस्कृतीचं माहेरघर म्हणलं तर काही हरकत नाही. आमच्या सासऱ्यांची संस्कृती दिली आणि ती आपण सर्वांनी अंमलात आणली, तीच भावपूर्ण श्रद्धांजली मामांना होईल. कारण हरिनामाचं माहेरघर, समाजामध्ये वावरायचं माहेरघर, त्यानंतर शिक्षणाचं सुद्धा हे घर माहेरघर झालेलं आहे. सचिन महाराज सारख्याला जन्म देणे, त्यांनी परत हरिनामाचा जोर घेणे, बापूसाहेब आहे त्यांचा वेगळा स्वभाव, दुसरे आमचे विविध त्यांचा वेगळा, म्हणजे समाजामध्ये कॉन्टॅक्ट. मरावेपरी कृतीरूपाई मामांचं किती कौतुक केलं, 4 तास जरी बोललो तरी भाऊसाहेब पाटलाबद्दल कमी पडेल. आम्ही यावं. आता महाराजांनी सांगलं गाडीचं दरवाजा उघडणे, पुढे येणे, पुढे जाणे, वयाने मोठे, लाज वाटायची आम्हाला, पण मामाला कधी लाज वाटली नाही. मामाचं ते मोठेपण, म्हणून मनाचे श्रीमंत. श्रीमंत ते पैशाने नव्हते, म्हणून मी मला जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार बेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जेवखान. काय पाहिजे माणसाला आयुष्यामध्ये? हा समाज पाहिजे, नातेवाईक पाहिजे. पैसा नकोय, पैसा वाईट आहे. दिलदार हे मोरे कुटुंब. आजही या कुटुंबावर ज्याचा बाप गेला त्याला भेटा, ज्याचा नवरा गेला त्याला भेटा, ज्याची आई गेली त्याला भेटा. त्यावेळेस त्या आईची किंमत, बापाची किंमत, नवऱ्याची किंमत माणसाला कळती. 1 वर्षापासून हे कुटुंब पोरगे झालं. बोलायचं तर भरपूर आहे, टायमिंग झालेला आहे, म्हणून मी आवडतं घेतो. मी महाराष्ट्र राज्य जागतिक मानव अधिकार किसान सेलच्या वतीनं आमच्या सासऱ्यांना भावप्रतिनिधी श्रद्धांजली वाहतो. तो कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. हे परमेश्वरा, ज्या ठिकाणी जो आत्मा असेल तो समाधानी चांगल्यापैकी मार्गी लागू दे. या 3 यह्यांना
जे दुःख आहे सावरण्याची शक्ती दे, अशीच परमेश्वराची प्रार्थना करून थांबतो. रामकृष्ण. यानंतर आदरणीय सुरेश शेट वाबळे, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी 2 शब्दात आपली श्रद्धांजली समर्पित करावी. धन्यवाद. आदरणीय सुरेश शेट वाबळे पाटील या. मोजकेच घेतले तुम्ही दोघं तिघं. उपस्थित सर्व मोरे परिवाराचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, मी आमचे स्नेही आणि जवळचे नातेवाईक भाऊसाहेब मोरे यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. मी आमच्या वाबळे परिवाराची वतीने आणि प्रेरणापद संस्थेच्या वतीने त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. यानंतर आदरणीय श्री बाबासाहेब पाटील बिटे. कैलासवासी भाऊसाहेब पाटील मोरे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहन रूप झालो आहोत. अशा या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ज्यांच्या अमृतवाणीतून आपण कीर्तनरूपी सेवा श्रवण केली असे हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कदम, उपस्थित अनेक महाराज मंडळी इथं आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. खरं तर भाऊसाहेब मामा मोरे सगळ्यांचे भाऊ, पण माझे मामा मुक्ता मामी आणि भाऊसाहेब मामा आमचं खूप कौटुंबिक संबंध जवळचे. 1990-92 साली ज्यावेळेस थोडासा दुष्काळ पडला होता आणि आमच्याकडं 35-40 गाया राहायच्या, जनावरांना चारा कुठून आणायचा हा आमच्या पुढं प्रश्न उभा राहिला. आणि भाऊसाहेब मामा खरोखर परमेश्वर रूपाने आमच्या पाठीमागे उभे राहिले. ते म्हणाले की तुम्ही अजिबात चाऱ्याची काळजी करू नका, माझ्या विहिरीला भरपूर पाणी आहे आणि माझ्या घराच्या पाठीमागं जी शेती आहे त्या शेतीमध्ये तुम्ही घास करा, ऊस करा आणि तुमच्या जनावराला घेऊन जा. खरोखर त्यावेळेस मामांनी घासाकरता ऊसाकरता आम्हाला जमीन उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेस आमच्या गाया वाचल्या. खरं तर भाऊसाहेब मामाचा स्वभाव असा होता की प्रत्येक क्षेत्र असू द्या, कोणाची अंत्यविधी असू द्या, कोणाचा दशकर्यविधी असू द्या, कोणाचा 13वा असू द्या, प्रत्येक ठिकाणी मामा हे मदतीकरता उभे राहणार. नुसतेच उभे राहणार नाही तर ते स्वतः तिथलं सर्व काय कार्य असेल ते कार्य पूर्ण करणार. हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडं पण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. त्यांचा मोठा मुलगा बाप्पू हा खरं तर आता किर्लोस्कर कंपनीमध्ये कार्यरत आहे. आणि नुसतं कार्यरत नाही तर त्या संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी हिरीने भाग घेऊन तिथं संघटना तयार केली. दुसरा त्यांचा मुलगा रंगनाथ नितीन, त्याला आम्ही नितीन म्हणतो, नितीन आपल्या सर्व कृषी क्षेत्र असन, दुग्ध क्षेत्र असन याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगला नावलौकिक केला. आणि तिसरं आपल्या सर्वांचं भूषण असणारं जे सचिन महाराज आहेत, जे आपल्या ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, असे सचिन महाराज हे सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या पंचकृषीमध्ये नावलौकिक कमावला. आणि त्याचाच परिपाक म्हणून आज या संपूर्ण कार्याला अनेक ठिकाणचे महाराज लोक उपस्थित झाले. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला. खरं तर ही मोरे कुटुंबावर असणाऱ्या प्रेमाची पावती आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असो, गेल्या 1 वर्षापूर्वी मामांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. त्या आघातातून सावरायची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. मी आपणा सर्वांच्या वतीने, माझ्या भेटी कुटुंबियाच्या वतीने आदरणीय कैलासवासी मामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. या ठिकाणी या मोरेवाडीचे जावई आदरणीय हरिभक्तपरायण आमचे भिसे मामा यांचा नजर चुकीने या ठिकाणी सन्मान राहिला आहे. मी आदरणीय हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कदम यांना विनंती करतो की आपण भिसे मामांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर शेवटची श्रद्धांजली आहे ॲडव्होकेट सुभाष पाटील साहेब. बसून बोलायला वेळ आहे. या ठिकाणी भाऊसाहेब मोरे यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित मोरे कुटुंबीय,
त्यांचं सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, आदरणीय ईश्वर महाराज, उपस्थित सर्व संत महंत बंधू आणि भगिनींनो, भाऊसाहेबांचा माझा काही फार जवळकीचा संबंध नव्हता. तशी जवळीक होती, पण आयुष्यामध्ये पहिली निवडणूक ग्रामपंचायतीमध्ये 1978 साली लढलो. त्यावेळेला भाऊसाहेब माझ्याबरोबर होते. मी, भाऊसाहेब मोरे आणि शिवाजी गांजले आम्ही तिघंजणं या वार्डामध्ये ग्रामपंचायतीला निवडून आलो आणि तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला. नंतरच्या काळामध्ये थोडासा आमचा राजकीय दुरावा निर्माण झाला. ते त्या पार्टीला, मी या पार्टीला, पण आमची मनं कधी कलुषित झाली नाही एकमेकाबद्दल. कुठे भेटलो तर भाऊसाहेब प्रेमाने बोलायचे आणि थांबायचे. मोरे वस्तीवर जर कधी दुःखाच्या प्रसंगाला आलो तर ते पुढंच असायचे. म्हणजे ते बांधताना भाऊसाहेबाच्या मार्गदर्शनाखालीच बांधलेलं जायचं. असे भाऊसाहेब हे गेल्या वर्षी गेले 3 मुलं आहेत, तिघही करते आहेत. मी मागच्या वर्षी त्यांना भेटून गेलो, ती वारली त्यावेळेला. करती मुलं आहेत. एक मुलगा मला वाटतं नगरला असतो आणि 2 इथे असतात. त्यांच्या पत्नी आहेत. आता त्यांच्याशिवाय त्यांनी 1 वर्ष काढलेलं आहे. आपण काय नुसती शब्दांनी श्रद्धांजली वाहतो आणि यांना दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. एवढं संपलं की आपण घरी जातो. आता भाऊसाहेबाच्या शिवाय 1 वर्ष कसं काढलं असेल ते त्यांना माहिती. परंतु ही जी शक्ती आहे ही परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेली आहे. 1 दिवसाचं मूलसुद्धा आईशिवाय मोठं होतं. तसेच आता हे तर करती मुलं आहेत. ही चांगल्या प्रकारे त्यांचा व्यवसाय करतायत. आज या ठिकाणी त्या निमित्तानं मला यायला मिळालं. त्यांच्या आठवणी आता फक्त तेवढं ग्रामपंचायतमध्ये काय आम्ही असू एकत्र नसू एकत्र तेवढा जो अनुभव होता तेवढाच होता. आणि इतर काही सुखदुःखाच्या प्रसंगाला भेटायचो तेवढेच. त्यापेक्षा त्यांचा माझा काही फारसा जवळून संबंध आला नाही. पण ठीक आहे, 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर ॲडव्होकेट ऋषिकेश पाटील, मोरे पाटील सर्वांचे या ठिकाणी आभार मानतील आणि नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. आज या ठिकाणी आमचे चुलते कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव पाटील मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कदम यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी सर्व संत महंत, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे या मोरे परिवाराच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. आपण आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, आपण कोणीही या प्रथम पुण्यस्मरणाचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे.